चिकलठाणा गटामध्ये आपण आलेलो आहे। चिकलठाणा गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार कारभारी थोटे यांच्या प्रचारार्थ कार्यक्रमाचे नियोजन आपण बघतोय। मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून बोलतो। मी पहिले अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। आमचे अजितदादा पवार हे पक्षाचे मोठे ज्येष्ठ नेते असल्यामुळं आमचा प्रचार करण्याचं असं दुःख झालेलं आहे। तरी आम्हाला आता नाविलाजानं समजा पंचायत समितीची निवडणूक, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लागल्या तरी आमच्या चिकलठाणा परिषद गटाचे उमेदवार सौ अनिताताई युवराज चव्हाण व पंचायत समिती चिकलठाणा गणातील उमेदवार सौ तारा कारभारी थोटे यांना पहिले नंबर 1 बटन दाबून अनिताबाई युवराज चव्हाण यांना नंबर 1 बटन दाबायचं आहे व पंचायत समितीला नंबर 3चं बटन दाबायचं आहे। असं आम्ही गावाचा सर्वाधिक विकास करू। पाण्याची समस्या असेल किंवा रोडची समस्या असेल, विहिरीची समस्या असेल, काय जे सार्वजनिक कामं असेल, आम्ही इथून पुढं चांगले कामं करू आणि आम्ही त्याच्याकरताच विकासाचेच कामं करता हे निवडणुकीच्या याच्यामध्ये उतरलेलं आहे। आम्हाला विकासाचेच कामं करायचे आहे, दुसऱ्या कामाचं आम्हाला काही ते नाही आहे। एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो। पळशी बुद्रुक पक्ष राष्ट्रवादी निशाणे आमची घड्याळ आहे। प्रथम मी राष्ट्रवादीच्या वतीने अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, कारण हे आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते असल्यामुळे चिकलठाणा गणातून पंचायत समिती लढवत आहे। जसं अजितदादांनी बारामतीचा विकास केला तसाही आम्ही आमच्या गणात तसा विकास करू। रस्ते, पाणी, वीज, शाळा। आमचं नंबर बी सांग, 3 नंबर बी सांग। आमचं जिल्हा परिषद 1 नंबरला जिल्हा परिषद अनिताताई युवराज चव्हाण आणि पंचायत समिती चिकलठाणा सौ ताराबाई कारभारी थोटे प्रचंड बहुमताने निवडून द्यावे ही आम्ही आवाहन करतो।